Welcome to the Success Talk Show. And today we have with us Mr. David Mendonça. Sir, welcome to the Success Talk Show. आज आपण सक्सेस टॉक शो मध्ये तुमच्या जर्नीबद्दल डिस्कस करणार आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या आयुष्यात एक स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटता आणि ते स्वप्न असं स्वतःपुरतं स्वार्थी नाहीये, हे पण आम्हाला तुमच्याशी बोलताना कळलं आणि तेच आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आज डिस्कस करूया. लोकांना पण, आमच्या दर्शकांना पण त्याबद्दल माहिती होईल. आजचा दिवस आहे तसा खास, कारण आज आहे वर्ल्ड ब्लड डोनर्स डे आणि तुम्ही सुद्धा जवळपास शतकांमध्ये ब्लड डोनेशन केलेलं आहे. आपण म्हणू शकतो की जेव्हा आपल्याला एका ध्येयाने प्रेरित केलेलं असतं आणि आपल्याकडे एक प्लॅन असतो, आपण त्यावर ऍक्शन घेतो आणि आपलं ते स्वप्न आपण पूर्ण करतो. आणि अशाच तुमच्या स्टोरीचा आज आमच्या दर्शकांना लाभ होणार आहे. त्यामुळे तुमचं स्वागत आहे द सक्सेस टॉक शोवर. थँक्यू. मी तुमच्याबद्दल थोडंसं ऐकलं होतं, थोडंसं आता बघितलं तुमच्यावर चर्चा करताना, आणि मला तर खूप बरं वाटलं की ह्या क्षेत्रामध्ये पण खरेदी होऊ शकते. तर मला खूप बरं वाटलं सर, आणि वाटलं बोलावं असं तुमच्याशी. खूप छान, खूप छान. हा आपला तसा आपण अनस्क्रिप्टेड पॉडकास्ट आहे. ओके. आणि त्यात आपण एकमेकांची चर्चा करतो आणि त्यातून त्या विषयाला एक प्रकारे न्याय देतो. आणि जर आपण बघितलं तर ब्लड डोनेशन हे आजच्या पिढीला समजण्याची गरज आहे, कारण की आपल्याकडे फळांची शेती होऊ शकते, आपण एखादं प्लास्टिक पासून खेळणं बनवू शकतो, पण जे रक्त आहे ना ते फक्त माणूसच त्याच्या शरीराच्या आत बनवू शकतो. एकदम बरोबर. तर आणि त्याची अशी कोणती फॅक्टरी आपण नाही बनवू शकत रक्ताची. सो रक्ताची फॅक्टरी म्हणजेच आपण आपल्यासारखे माणसं जे रेग्युलर ब्लड डोनेशन करतात, आणि एका ब्लड डोनेशनमुळे जवळपास 4 ते 5 लोकांचे जीव वाचू शकतात. आणि त्याबद्दल तुमचे अनुभव आज आपण डिस्कस करणार आहोत. जेव्हा समाजात लोक आपल्याला ओळखतात की ही व्यक्ती ब्लड डोनर आहे, त्यावेळेला आपल्याला संमिश्र असे अनुभव येतात. काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. परंतु असे कोणते अनुभव तुम्ही आमच्या दर्शकांपर्यंत आज पोहोचवणार आहात, त्याची दर्शकांना उत्सुकता आहे. तर आपण सुरुवात करूया तुमच्या ओळखपासून. ओके. तर तुमचं द सक्सेस टॉक शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. आमच्या दर्शकांना तुमची थोडक्यात ओळख सांगाल का? माझं नाव आहे डेव्हिड मेंडोन्सा आणि मी राहायला इथे मुंबई म्हणजे भांडुपला राहायला. ठीक आहे. लहानाचा मोठा मी ह्याच एरियामध्ये झालोय, भांडुपमध्ये. म्हणजे मराठी समाजामध्ये माझा लहानाचा मोठा होण्याचा हे सौभाग्य आपल्याला मिळालंय. माझं शाळा, कॉलेज वगैरे सगळं इकडेच झालेलं आहे. आणि हे करता 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 आपल्याला कॉलेजमधनं एक NCC कॅम्प मध्ये माझा एक दाखला झाला आणि तिकडनं मला हा ब्लड डोनेशनचा एक संधी मिळाली आपल्याला. खूप छान, खूप छान. म्हणजे वयाच्या कोणत्या वर्षापासून तुम्ही सर ब्लड डोनेशन करायला सुरू? जेव्हा NCC कॅम्पला पहिला वर्ष माझा दाखला झाला तो होता 19 वर्ष माझा वय होता. आणि 19 वर्षामध्ये म्हणजे 1993 मध्ये माझा 27 जुलैला, डेट पण लक्षात आहे माझ्या, पहिला डोनेशन माझा झाला. हा माझा फर्स्ट डोनेशन आहे जो मी माझ्या पूर्ण लाईफ मध्ये लक्षात ठेवण्यासारखा आहे. खूप छान, खूप छान. त्यानंतर सर आपण म्हणतो की आपण एक स्वप्न बघायला सुरुवात केली, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. ऍक्च्युली कसं आहे ना सर, ह्याच्या मागची थोडीशी भूमिका आहे. तर मी जेव्हा लहान होतो, 4th 5वीत, तेव्हा मी एक कार्यक्रम बघायचो टीव्ही मध्ये, दूरदर्शन मध्ये यायचो, तो गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड. तर ते बघून मला खूप बरं वाटायचं की अशी पण लोक आहेत की त्या काहीतरी वेगळं करतात आपल्या लाईफ मध्ये, त्याचं नाव होतं. तर मला पण असं वाटायचं की माझं पण नाव झालं पाहिजे. तर मी असं करता करता मी खेळाच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न केला, क्रिकेट म्हणा, बाकीच्या गोष्टींमध्ये, पण मला यश मिळालं नाही. मी नाराज जसा होतो. पण जसं मोठा होत गेलो तर तसं तो जो माझ्या डोक्यातली जी गोष्ट होती कधी कमी नाही झाली. पण मला नक्की विश्वास होता की कुठे ना कुठे आपल्याला काही ना काही करता येईल. आणि ही जी संधी मला मिळाली तेव्हा 2 प्रकारची लोक मिळाली जी मला बोलत होती. तर पहिल्या प्रकारची लोक जी मला मिळाली ती मला घाबरत होते. म्हणजे एवढ्या कमी वयात, एवढा छोटासा आहे, का डोनेट केलं, तुझं काय होईल, असं घाबरायला लागली. तर मला तर, आणि दुसरी लोक जेव्हा मी घरी गेलो, माझे शेजारी पाजारी, आई वडील, ती मला प्रोत्साहन देत होते, अरे मस्त काम केलं, जमतच काम केलं. मला दोन्ही प्रकारच्या लोकांमधून मोटिवेशन मिळालं की हे एक क्षेत्र असं आहे जिकडे मी तो रेकॉर्ड माझा बनवू शकतो, असं मला वाटलं. आणि मग तिकडनं ती सुरुवात झाली सर. नक्कीच, खूप छान. तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो रेकॉर्ड बनवण्याची प्रेरणा तुम्ही त्यामध्ये घेतली. पण त्यांच्याच अनुषंगाने मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की आपण जे आपलं काम करतो त्यामध्ये ना तुम्ही 4 कसोटी लावल्या पाहिजेत. एक म्हणजे ते काम तुम्हाला आवडीचं असलं पाहिजे, त्या कामाने समाजाचं भलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. त्यानंतर ते जे काम आहे त्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट असले पाहिजे आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी मॉनिटरी बेनिफिट मिळाला पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या या 4ही गोष्टी होतात तेव्हा ते काम तुम्हाला काम वाटत नाही. आणि नक्कीच तुम्ही म्हणताय की जे तुम्ही प्रेरणा म्हणून गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये एंट्री व्हावी अशी जी मनोकामना धरली,
त्याचं एक सामाजिक उत्तरदायित्व पण आहे. कारण ते जो तुम्ही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार आहात ते एक प्रकारे सामाजिक कार्यच आहे. तर त्याबद्दल थोडक्यात थोडक्यात ह्याच्या मागे पण एक छोटीशी स्टोरी आहे. कारण ही स्टोरी मी तुम्हाला सांगितली गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, पण अजून एक स्टोरी आहे. लहानपणी अजून एक कार्यक्रम मी बघायचो आणि त्याला हिरो बनवलेला माझा, आणि मला वाटतं की त्याच्याप्रमाणे मला पण बनावं असं. तर लहानपणी एक कार्यक्रम व्हायचा, संडेचा यायचा, स्पायडरमॅन म्हणून. तो कार्टून नेटवर्क असायचा आणि तो संडे मी बघायचो. आणि त्या स्पायडरमॅनला बघून मला लहानपणी असं वाटायचं की आपल्याला पण अशी व्यक्ती आपल्याला आहे आणि आपल्याला त्याला भेटायचं आणि आपल्याला तसं व्हायचं. पण नंतर आणि त्याच्यामध्ये दोन गोष्ट होती. स्पायडरमॅनला पहिलंच कळायचं की काय होणार असतं हे त्याच्या डोळ्यात दिसायचं, आणि तो जाऊन त्या गोष्टीला ठीक करायचा, म्हणजे तो बरा करायचा. या दोन गोष्टी माझ्या डोक्यात तुम्हाला असं करायचं आणि मला त्याला भेटायचं पण होतं. पण जसा मोठा होत गेलो तर त्याला मी भेटू शकलो नाही, कारण मला कळालं की हे फक्त काल्पनिक आहे आणि खरोखरच असं काही नाहीये. तर नंतर ही जी संधी मिळाली त्याच्यामध्ये हे दोन गोष्टी मला मिळाली. स्पायडरमॅन नाही मिळाला, पण मी स्वतः स्पायडरमॅन सगळ्यात, म्हणजे तो स्पायडरमॅन जसं की तो वेब मारायचा तसं माझ्या ह्या दोन्ही हाताच्या ह्याच्यामध्ये नसांमधून रक्त निघतं. आणि ज्या लोकांना माझी गरज आहे त्यांना मी ओळखत पण नाही, माहिती पण नाही मिळाली, न कळल्याची मदत करतो. म्हणजे ती भूमिका जी स्पायडरमॅनची होती मी आज निभवतोय. खूप छान, खूप छान. असं म्हणतात की आपल्या बालपणीच्या आठवणी किंवा आपल्याला बालपणी मिळालेल्या काही अशा सवयी म्हणा किंवा बालपणीपासून आपल्या मनावर झालेले संस्कार म्हणा, ते आपल्याला भविष्यात जाऊन खूप जास्त उपयोगी पडतात किंवा भविष्यावर त्याचा परिणाम होतो बेसिकली. तर नक्कीच ही तुमची आठवण आम्हाला सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आज यशाच्या मागे लागले. प्रत्येकाला जगामध्ये यशस्वी व्हायचं. यशस्वी होणं किंवा ज्याला आपण सक्सेस म्हणतो, तर तुमची यशाची व्याख्या काय आहे? सर असं आहे ना, मला एक वाक्य आठवतं ह्याच्यावरनं, की आणि ते मी आणि त्याच्यावर मी अजूनही चालतोय की आप सोचते हो, म्हणजे जे तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता, म्हणजे आप सोचते हो वैसे बन जाते हो. तर त्या वाक्याला घेऊन मी बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास केला. कारण माझ्या 4 लाईनी आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो. वेन एव्हर यू थिंक यू इंक इट, अँड वेन यू इंक इट ऑब्झर्व इट देन अँड मेक अन ऍक्टिव्ह प्लॅन ऑन इट. हा तिसरा पॉईंट आहे. आणि चौथा प्लॅन ऍक्ट ऑन इट. ह्या 4 लाईनी मी ठरवल्यात माझ्या. आपण म्हणतो की आपण विचार जरी खूप करत असलो तरी ते कृतीमध्ये उतरवणं खूप गरजेचं आहे. यश म्हणजे थोडक्यात म्हणायचं की बाबा जो आपला वरती आहे आपल्याला जो बघतोय त्याने आपल्याला ना म्हणजे स्वीकारला पाहिजे जेव्हा आपण हे जग सोडू. हा सक्सेस आहे असं म्हणून. नक्कीच नक्कीच. असं म्हणतात की यशस्वी होण्यासाठी आपल्याला कठोर मेहनत करावी लागते, ज्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. मनाने, बौद्धिक, मानसिक, शारीरिक या सर्व स्तरांवर काम करावं लागतं. तर ते करण्यासाठी ना आपल्याला प्रेरणा असणं आपल्याकडे गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला एक इन्स्पिरेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इन्स्पायर करतात? सो तसं बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत इन्स्पायर करण्यासाठी. असे बरेचसे लीडर्स आहेत आपले, किंवा बरेचसे चांगले पुस्तकं आहेत जी मी वाचतो वगैरे, आणि त्याच्यातून आपल्याला बरेचसे प्रेरणा मिळत असतात आपल्याला. आणि जेव्हा मी एखादा म्हणजे गरीब माणूस आहे जो हॉस्पिटलाइज आहे किंवा एखादा पेशंट आहे त्याची कळकळ बघतो, आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली नाही पाहिजे, आपल्या घरापर्यंत पोहोचली नाही पाहिजे, पण आपण पहिल्यापासून ती तयार असलो पाहिजे ते करण्यासाठी. तर हा जो मार्ग मी चूज केला, की हा जो मार्ग मी निवडला, तर त्यासाठीच आहे की बाबा आपल्या घरी आपल्या आई वडिलांवर, आपल्या बायको, आपल्या मुलांवर हे झालं नाही पाहिजे. त्यामुळे आपण पहिल्यापासूनच ती तयारी केली पाहिजे. तिकडे जाऊन त्यांची कळकळ आणि सगळी दूर केल्या पाहिजे. हा ब्लड डोनेशन हाच मार्ग आहे. खूप छान, खूप छान. ह्या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर ना, तसं बघायला गेलं तुम्हाला त्या लेवलला जायचं तर मी काही पुस्तकांनी काही वेबसाईट वगैरे चेक केले, तर त्याच्यामध्ये मला हे मिळालं की बाबा मी जे करतो त्याच्या पलीकडे लोकांनी बरंच काय केलं. एक 91 इयर्सची लेडी आहे जपानमध्ये, तर तिने होल ब्लड डोनेट केलेलं, जेव्हा की त्याला 50 आणि 65च्या वरती करू शकत नाही, आणि त्या लेडीजनी केलेलं 91 इयर्स. म्हणजे असं पण होऊ शकतं. मग अजून त्याला स्टडीज केल्यावर माहिती पडलं की प्लाझ्मा डोनेट करतात, प्लॅटलेट डोनेट करतात. जेम्स हॅरिसन नावाची एक व्यक्ती होती, तर त्याचं कसं बालपणमध्ये त्याचं काही ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याच्या ब्लडची स्टडी झाली, आणि जेव्हा त्याच्या ब्लडची स्टडी माहिती पडलं त्याच्यामध्ये LTD आहे, तर गव्हर्नमेंटने त्याला सपोर्ट केलं आणि त्याचं ब्लड डोनेशन लहान मुलांना बरं करण्यासाठी, जसं आपण पोलिओ डोसला LTD देतात तसं ते लोक त्यांच्या स्टेटमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये ते देत होते. आणि त्याने असं करता करता जवळजवळ 1173 टाइम डोनेशन केलं ॲट द एज ऑफ 81. तो माझा इन्स्पिरेशन आहे की बाबा हा व्यक्ती करू शकतो, तर एक ह्युमन बिईंग म्हणून तो करू शकतो, तर आपण का नाही करू शकत. तर मी माझी एक रेखा बनवली की बाबा आपल्याला ह्याच्यावर जरासं वर जायचं, आणि आपल्याला, आणि कसं मी पेट्रियोटिक आहे थोडासा देशाबद्दल वगैरे, आणि मी नेहमी जेव्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ओपन करतो तेव्हा बघतो की बाबा आपल्या देशाचा झेंडा दिसत नाही, कुठेतरी नाहीच आहे, कमी आहे फार, या क्षेत्रामध्ये तर अजिबात नाही. तर मला असं वाटलं की ह्या
क्षेत्रामध्ये आपण आपला भारताचा झेंडा तिकडे घेऊन यायचा. नक्कीच नक्कीच. आणि असं म्हणतात की जे वर्ल्ड रेकॉर्ड करतात किंवा जे असं काही अफलातून काम करतात त्यांना समाज मान्य किंवा एक चौकटीतलं जगणं म्हणतो ते त्यांच्याकडे उपलब्ध नसतं. त्यांना चौकटीत जगता येत नाही. त्यांना त्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागतो, कृती करावी लागते. समाजातून पण खूप अडचणी येतात आणि मग त्याच्यावर मात करत करत तो व्यक्ती त्या अफलातून कामाला पूर्णत्वास नेतो. कदाचित ज्यावेळी तो ते काम करतो तेव्हा लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही किंवा तो करू शकेल का नाही अशी शाश्वती नसते. पण तुम्हाला अशा कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला किंवा लोकांमध्ये कोणत्या प्रकारचे गैरसमज हे ब्लड डोनेशनच्या संदर्भात आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगा. डोनेशन जेव्हा करतो स्वतःहून तसा काही प्रॉब्लेम मला तरी नाही आला, पण बाकीचा प्रॉब्लेम बरेचसे होते. म्हणजे आजूबाजूला मला असं काही अडचणी आली नाही डोनेशन करताना. जे डोनेशन घ्यायला आले की त्यांचे नातेवाईक आहे, जो पेशंट आहे तिकडे, त्यांचं असं होतं मत, बाबा तुम्ही डोनेट फ्रीमध्ये करता, आमच्यासाठी एवढे लांबून आला पण आमच्याकडनं पैसे घेतले जा. हा एक मुद्दा माझ्यासमोर आला आणि तो मला कळाला हे त्यांच्या डोक्यात आहे. तेव्हा मला ह्या क्षेत्रामध्ये जरा माहिती असल्यामुळे मी त्यांना जाऊन समजायचो, बाबा की जो ब्लड किट येतो आहे ना तो पैशाने येतो. जो ब्लड सॅम्पल जातो त्याला टेस्टिंग करायला केमिकल लागतं. ते ज्या तिकडे होतं तिकडे त्याचं भाडं, इलेक्ट्रिक बिल, जो हा पॅथॉलॉजिस्ट त्या गोष्टीला करतो त्याला सगळ्या गोष्टी पैसा, ह्याचा पैसा ते लोक घेतात नाही ब्लडचं. हे त्यांच्या डोक्यातनं काढणं गरजेचं आहे. आम्ही डोनरच सांगू शकतो ना, ती ब्लड सेंटर सांगितलं त्यांना विश्वास नाही पडणार. हा एक माझ्याकडे चॅलेंज होता जो मी हळूहळू म्हणजे लोकांना सांगून वगैरे क्लिअर करतो. नक्कीच, खूप छान. कारण पैशाचं मोल आणि त्यासमोर जीवनदान मिळणारं रक्तदान या गोष्टीचा एक प्रकारे मिथ आपण ज्याला म्हणतो किंवा गैरसमज जो म्हणतो तो आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही लोकांनी निगेटिव्ह कमेंट दिल्या का किंवा त्यातून तुम्ही कसे बाहेर आले? निगेटिव्ह कमेंट म्हणजे थोडक्यात मी जरा स्पीडमध्ये डोनेशन द्यायचो, थोडासा जास्त डोनेशन करायचो, तर लोक अडवायची, बाबा काय एवढं करायची काय गरज आहे, थोडं थांब नको जाऊ वगैरे. पण आपण आपल्या मार्गावर आपण एकदम कन्फर्म होतो की आपल्याला डोनेट करायचं. आपला वेळ पण जातो त्याच्यामध्ये. त्या संदर्भात पण मी वेळेचं एवढं हे बघितलं, कारण समोर आपण काय देतोय आणि समोर आपल्याला काय मिळतंय. कारण जेव्हा आपण कोणाला डोनेट करतो समोरचा पूर्ण परिवार जो त्रासलेला असतो त्या पेशंटला घेऊन वगैरे, त्याचा त्रास पण दूर करतो न कळत. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्या घरी ही गोष्ट आली नाही पाहिजे आणि आपण त्यासाठी हे करतोय. तर निगेटिव्ह तर आहे, बरेच लोक सांगतात पण आपण त्याचं ऐकत नाही. बरोबर, नक्कीच. तर सर आपण म्हणूया की ब्लड डोनेशन करणे गरजेचं आहे आणि त्याचे काही प्रकार असतात त्याबद्दल थोडक्यात. सुरुवातीला मलाही माहिती नव्हतं, पण डोनेट करताना होल ब्लड हा असतो म्हणजे लाल रक्त आपण देतो आणि ह्याचा जो म्हणजे प्रोसेस असतो तो फक्त 10 मिनिटात क्लिअर होतो. तुमची टेस्टिंग केली जाते, तुमचा ब्लड हेमोग्लोबिन काउंट बरोबर असेल, तुमचा बीपी बरोबर असेल, तुमचा लगेच 10 मिनिटात ब्लड काढला जातो. तो 3.5 ml वगैरे असतो, तेवढा ब्लड काढला 10 मिनिटात हा प्रोसेस जातो. याला म्हणतात होल ब्लड डोनेशन. दुसरा डोनेशन जो मेजर आहे तो प्लेटलेट डोनेशन आहे. ठीक आहे, तो आहे म्हणजे सफेद पेशांमधनं किंवा प्लाझ्मामधनं तुमचा प्लेटलेट काढला जातो आणि ह्या प्रोसेसला 1.5 तास लागतो. आणि का 1.5 तास लागतो ह्याचं कारण आहे की हा 10 मिनिटात होत नाही. ह्याच्यात तुमचं रिटर्न ब्लड तुमच्या अंगात येतो, कारण त्याचं फक्त प्लेटलेट आणि प्लाझ्मा काढला जातो. तो एका मशीनशी आपण जोडले जातो. 1.5 तास त्या मशीन बरोबर आपण जोडतो. त्यामध्ये ब्लड येणं 5 मिनिटं, ब्लड जाणं 10 मिनिटं, असं 6 वेळा तो प्रोसेस असतो. काही ठिकाणी रॅन्डम प्रोसेस असतं, पण हा 1.5 तास जातो त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय की तुमचा ब्लड रिटर्न हे दोन मोठे प्रकार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ग्रॅन्युलोसाइट आहे, त्याला 4 तास लागतो. ह्या प्लाझ्मा प्लेटलेट सारखंच असतं. असे हे वेगवेगळे प्रकार आहेत जे ब्लड डोनेशनचे. खूप छान. बेसिकली ब्लड डोनेशन किंवा प्लाझ्मा डोनेशन किंवा प्लेटलेट डोनेशन या सर्व गोष्टी एक प्रकारे माणसाला एक प्रकारे संधी देतात की माणुसकीचं दर्शन घडवायची, आणि ते तुम्ही आतापर्यंत खूप वेळा केलेत. तर त्याबद्दल थोडक्यात सांगा, तुम्ही किती वेळा रक्तदान केलेत, कसं केलेत, तुम्ही त्यासाठी काय काळजी घेता, कशा पद्धतीने जे नवीन होतकरू तरुण आहेत ज्यांना ब्लड डोनेशनची प्रेरणा घेणं गरजेचं आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सर, हे होल ब्लड डोनेशन बद्दल मी थोडक्यात माहिती देतो. हे म्हणजे लाल रक्त तुमचं जातं. आता आपल्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं, त्याच्यामधलं 350 ml फक्त जातं आणि हे त्यांच्याकडनंच घेतलं जातो जो हेल्दी आहे आणि ज्याच्या ब्लडमध्ये ते हेमोग्लोबिन काउंट आणि सगळ्या गोष्टी चांगल्या त्याच्याकडनं घेतलं जातं. हा तुमचा होल ब्लडचा पूर्ण हा प्रोसेस आहे आणि ह्याच्यात तुमचा काही नुकसान होत नाही हे तुम्हाला क्लिअर सांगतो. पण फक्त काय होतो तो ते सांगतो. त्याच्यामध्ये काय असतं की 350 ml गेल्यामुळे ते 350 ml परत कव्हर होतात लगेच 24 तासामध्ये. पण ते डायल्युटेड स्टेन म्हणजे परत 5 लिटर रक्त तुमचं आलं, तुमचं सर्व्हिस चालला, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यामधलं जे तत्व असतं म्हणजे हेमोग्लोबिन, ह्याला
80 दिवस लागतात परत ते क्रिएट व्हायला. पण त्याच्याने तुमचं शरीर थांबणार नाही. म्हणजे 24 तासामध्ये तुमच्याकडे 5 लिटर डायलोटची एनर्जी आणि कॉन्सन्ट्रेट व्हायला 80 दिवस लागतात. म्हणून तुम्हाला सांगितलं जातं 2.5-3 महिन्यानंतरच तुम्ही दुसरा ब्लड डोनेशन करा, होल ब्लड ते दुसऱ्याला कराच. आणि ते 80 दिवसचा हा पूर्ण प्रोसेस आहे. हा एक प्रकार आहे. आता हा जो ब्लड आहे ना सर कोणीही देऊ शकतो. फक्त प्लॅटलेट डोनेशन मध्ये हा थोडीशी एलिजिबिलिटी जरा जास्त आहे. त्याचं कारण काय आहे? कारण ह्याच्यामध्ये ना ब्लड रिटर्न येतं. आता रिटर्न येतं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की शरीर जो रक्ताला चालवणारा जीव आहे मेन HOD म्हणतो त्याला हेड ऑफ द डिपार्टमेंट तो आहे आपला हार्ट. तो काय करतो? तो पंपिंग करतो. तो बाहेरच्याला कोणाला आत येऊ देत नाही. म्हणजे जेव्हा रक्त आतमध्ये येणार तुमच्या त्या नसांमध्ये तो आतमध्ये येऊ देणार नाही. त्यामुळे ती नसं जाडी पाहिजे, मोठी पाहिजे. जास्त मोठी असल्यामुळे ते रक्त तो त्याच्या विरुद्ध आपण त्याला घालणार आहे म्हणून त्याची नसं चांगली नाही. हा पहिली आहे एलिजिबिलिटी. दुसरी तुमचं 60 किलो वजन पाहिजे. ठीक आहे. तुमचं प्लॅटलेट काउंट जास्त पाहिजे. तुमचं हिमोग्लोबिन जास्त पाहिजे. म्हणजे 12.5च्या वर पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी त्याच्या एलिजिबिलिटी मध्ये क्रायटेरिया. हा आणि ते जर सगळं व्यवस्थित असेल तरच तुम्ही प्लॅटलेट देऊ शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगू जर 100 रेग्युलर डोनर असतील त्याच्यातले 11 डोनर एलिजिबल होतात प्लॅटलेटसाठी. तर म्हणून माझं हा म्हणजे विनंती आहे जी रेग्युलर डोनर आहे त्यांनी जाऊन आपले नस चेक करा आणि कन्वर्ट व्हा. कारण फक्त 11 डोनरच राहतात प्लॅटलेट द्या आणि एकदा ते प्लॅटलेट डोनेशन करायला सक्षम झाले तर तुम्ही प्लॅटलेटच द्या. का बाकीचं जग आहे ना रेड ब्लड द्यायला, होल ब्लड द्यायला. कारण तुम्हाला असा हा प्रकारचा हा डिफरन्स आहे. आणि ह्याच्यात एक फायदा अजून एक आहे प्लॅटलेट डोनेट वाल्याला सांगतो की बाबा तुम्हाला काही नुकसान होत नाही. त्याच्यात तर तुम्हाला 80 दिवस थांबा लागतं. इथे 15 दिवसात तुमचा हेमोग्लोबिन तुमचा प्लॅटलेट रेडी होतो. आणि अजून एक मोठा सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये की तुमच्या शरीरामध्ये जो प्लॅटलेट आहे तो जेव्हा बाहेर काढला जातो तो 5 दिवसात एक्सपायर होतो. म्हणजे गरजेप्रमाणेच घेतलं जातं. पण तुमच्या शरीरामध्ये तो 10 दिवसात एक्सपायर होतो. अच्छा. 10 दिवसात. म्हणजे तुम्ही जर नाही लिहिला तरी तो एक्सपायर होणार आहे. मग कशाला ठेवायचं त्याला? देत राहा 15 दिवसात. अशा पद्धतीने सर आपण या पूर्ण प्रोसेसमध्ये जवळपास वयाच्या 19 वर्षापासून तुम्ही सुरू केलेली तुमची प्रवास आहे ब्लड डोनेशनचा. खास म्हणजे जवळपास वयाच्या 19व्या वर्षापासून ते 52 वर्षापर्यंत तुम्ही जवळपास किती रक्तदान केलेत सर? रक्तदानाची फिगर सांगायच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं हे क्लिअर करतो की 49 डोनेशन मी आतापर्यंत होल ब्लडचे केले. म्हणजे 19 इयर्स पासून ते 2013 पर्यंत. म्हणजे 93 पासून ते 2013 पर्यंत. म्हणजे 3-3 महिन्याने डोनेट करत असे मी हा प्रवास पूर्ण केला. नॉलेज नसल्यामुळे आपल्याला माहिती नसतं की हा प्लेटलेट डोनेशन काय. आज मी तो नॉलेज तुम्हाला देतोय. हे मला 2013 मध्ये कळालं की प्लेटलेट डोनेशन हा प्रकार जो 15 दिवसांनी दिला. मग तेव्हापासून मी सुरुवात केली. पण मला पण थांबावं लागली जवळजवळ वर्षभर 60 kg वजन आणायला किंवा त्या एलिजिबिलिटीला पार करायला. आणि जेव्हा ती एलिजिबिलिटी माझी आली 2014 मध्ये मी प्लेटलेट डोनेशन चालू केलं. आणि ते 15 दिवसा करता आज मी 7 दिवसांनी पण द्यायला लागली होती. आणि आज मी देशाच्या सेकंड पोझिशनवर आहे. हे प्लॅटलेट आणि होल ब्लडच्या दोघांचं जे मिक्सचर आहे ते मी 531 टाइम्स म्हणजे 531 वेळा मी ब्लड आतापर्यंत दिले आहे. खूप छान सर. 531 वेळा रक्तदान तुम्ही केलेत जवळजवळ वयाच्या 19व्या वर्षापासून सुरू करून. खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि ह्यातला जो फरक तुम्ही दर्शवून दिलात की फक्त होल ब्लड डोनेशन नाही तर तुम्ही प्लेटलेट्स, कॉम्पोनंट्स या गोष्टीचं सुद्धा डोनेशन केलेलं आहे. सो डेफिनेटली या तुमच्या पूर्ण कार्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आज वर्ल्ड ब्लड डोनर्स डे आहे आणि जे नवोदित ब्लड डोनर्स आहेत त्यांच्यासोबत पण तुम्ही त्यांना मार्गदर्शन वगैरे करता, त्याबद्दल थोडक्यात सर. मी फक्त मुंबईपर्यंत सीमित नाही राहिलो सर. मी जसं माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मी जसं पुढे जात गेलो, जसं मला एक चान्स मिळाला दिला जायचा, गुवाहाटीला जायचा, मग मी आसामला गेलो आहे, मग उत्तर प्रदेशमध्ये गेलो, दिल्लीमध्ये, म्हणजे देशाच्या 13 राज्यापर्यंत मी पोहोचलो आणि जिकडे गेलो तिकडे मी डोनेट केले. म्हणजे आज एक मेंबर असा डोनर तुमच्या समोर उभा आहे तो 13 स्टेटमध्ये डोनेट केला. म्हणजे भले एक वेळा जरी केलं पण 13 स्टेटमध्ये केलं. चेन्नईमध्ये केलंय, हैदराबादमध्ये केलंय, असं सगळ्या ठिकाणी केलं. आणि एवढंच नाही, कारण मी जिकडे गेलो तिकडे मी माझे ट्रेनिंग्स, माझी जी नॉलेज आहे तेवढ्या काही लोकांना पोहोचवले. आणि मध्य प्रदेशमध्ये तर मी HDP म्हणजे नॉर्मल डोनर पासून HDP डोनर 200 क्रिएट केले MP मध्ये. दिल्लीमध्ये असे 50-60 डोनर क्रिएट केले. फक्त डोनेशन पुरतं मी सीमित नाही राहिलो, ज्ञान वाटत डोनर्सला पण मी क्रिएट केलंय. आणि जेव्हा माझी गरज लागली तिकडे मी पोहोचले डोनेशन करायला. म्हणजे मी एक राज्यापर्यंत सीमित नाही. खूप छान. तर अशा पद्धतीने एक म्हणतो आपण समाजकार्याचं तुम्ही हा जो एक ध्येय तुमच्यापर्यंत आहे, तुमच्याकडे आहे, जे तुमचं ध्येय आहे बेसिकली, जे समाजासाठी काहीतरी करायचं आहे, त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. आणि आपण म्हणू शकतो की जेव्हा
ब्लड डोनेशन हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला आपल्याला स्वतःला मानसिक ताकद देणं गरजेचं असतं. कारण की मी पण आतापर्यंत जवळपास 19-20 वेळा रक्तदान केले आणि त्यामध्ये आपल्या मनाला खूप आपण ताकद देणं गरजेचं आहे. असे काही अनुभव येतात की काही व्यक्तींना आपण सांगतो की मी एवढे डोनेशन केले, की तुम्ही हे जे करताय ना ते का करताय, म्हणजे काय रिझन आहे त्याच्यामागे. Correct. अशी समाजाची मानसिकता असते. तुमचा अनुभव मला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेलच. बरोबर आहे. हे तुम्ही एकदम बरोबर बोललात, की कारण जेव्हा कोणी असं विचारतं मला आणि मी हे बोलतो आणि तातडीने बोलतो, की मला वर्ल्ड रेकॉर्ड करायचं, मला हे करायचं, ते करायचं. लोकांनी मला असं टॅगलाईन दिलं, हा फक्त नंबरसाठी करतोय. पण मी तुम्हाला त्याच्या मागचं लॉजिक सांगतो सर. असं आहे, जेव्हा मी हे डोनेशन करत होतो म्हणजे सुरुवातीला आणि मी एकदम जेव्हा माझं काहीच नव्हतं झालेलं, जस्ट माझी कॉलेज लाईफ आणि असं बेसिक लाईफ होती, त्याच्यात करायचं आणि जेव्हा कॅम्प दिसत होतो तेव्हा करायचो. कोणी बोलवायचं तेव्हा करायचो आणि मग हळूहळू आपण जेव्हा प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्या पर्सनल लाईफमध्ये लग्न झालं, मुलं झाली, त्याच्यामध्ये आपण हे विसरून जातो, बरोबर. आणि जेव्हा आपण पुढे जात गेलो मग आपल्याला हे डोनेशन शक्य होत नाही आणि होतच नाही. मग हे मला जेव्हा कळालं म्हणजे की मी कुठला तरी माझा गोल विसरतोय, माझा तो गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा गोल विसरतोय, कुठेतरी मी ते स्पायडरमॅन बद्दलचे गोष्ट माझ्या डोक्यात होती ते मी विसरतोय, मला समाजासाठी काय करायचं ते मी विसरतोय. त्यामुळे आपल्याला कुठेतरी लेखी लिहायला लागतं, कारण हे मी लिहिलेलं वाचलंय, म्हणजे कुठेतरी वाचलंय ते मी की वेन एव्हर यू थिंक यू विंक इट अँड व्हेन यू विंक इट यू ऑब्झर्व डे अँड डे. आणि त्याच्यात प्लॅन बनवला होता, म्हणून मला तो एक्सेल सीट बनवावा लागला माझा, की मी किती डोनेशन आतापर्यंत केले आणि कुठे मला जायचंय, कधी करायचंय, हे माझा एक्सेल सीट मी बनवलेलं आहे. आणि त्या सीट प्रमाणे मी चालू, कारण ते सीट मला अलार्म देतं की बाबा आता तुला आज डोनेशन करायचं, पण त्याच्या मागे इनडायरेक्टली समाजाची सेवा होते, नवीन जनरेशनला माझ्याबद्दल माहिती मिळते. हा समाजसेवाच आहे सर. कारण तुम्ही जर विचार केला ना का बाबा नंबरसाठी करताय, तुम्ही हे कधीच करू शकणार नाही. तुम्हाला कुठे ना कुठे तर तो गोल सेटिंग बनवाच लागेल आणि प्रत्येकाला आपल्याला हा गोल बनवा लागतो. तुम्ही बनवण्यास खूप छान. आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे व्यक्त करताय की आपल्याला लोक काहीही म्हणू देत, बरोबर, पण आपलं जर ध्येय स्ट्रॉंग असेल, आपल्याला जर काहीतरी चांगलं करायचं असेल, तर त्यामध्ये त्या लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्सचा तुम्ही तुमच्या मनावर परिणाम होऊ देत नाही आणि त्याचमुळे तुम्ही आज हे सर्व अचीव्ह करू शकला. याच्या व्यतिरिक्त सर, जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला आपल्या आयुष्यात काही करायचं असतं, तेव्हा आपण इन्स्पिरेशन शोधतो, प्रेरणा शोधतो, आपण आपल्या यशाची व्याख्या करतो, आपण आपले ध्येय ठरवतो, परंतु अशा काही अडचणी येतात आपल्या आयुष्यात ज्या आपल्याला थोडंसं भटकवतात किंवा आपल्याला असं वाटतं की अरे आपण हे नाही केलं पाहिजे. तर असे काही निगेटिव्ह विचार तुमच्या मनात कधी आलेत का? नाही, जेव्हा जर आले असतील तर तुम्ही त्याच्यावर मात कशी केली? माझ्या मनात असं विचार कधी आलेच नाही, कारण लहानपणापासून मला म्हणजे काही गोष्ट करावी लागली. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मी ख्रिश्चन आहे, म्हणजे माझं रिलिजन ख्रिश्चन आहे आणि आम्हाला संडेला ना चर्चला जावं आणि आमच्या घरातला जो वातावरण होतं की चर्चला जायचंच. आणि मला चर्चचा हा वातावरण कधी आवडलंच नाही, कारण तिकडे तो म्हणजे कधी असतं ना माणसाला आवडत नाही आणि मला कधी जावंसं वाटलंच नाही. लहानपणीच मी निर्णय घेतला की जायचं नाही आणि त्याच्यासाठी मला फुल फोर्स केला गेला. आणि मग जेव्हा फोर्स केला तर मी राहण्याची बऱ्याच गोष्टी करत होतो, पण तिकडे माझ्या आईने मला सपोर्ट केला, बाबा ठीक तू नको जाऊ. आणि तिकडनं ही जर्नी चालू झाली. जिकडे मला असं काय ते नेगेटिव्ह गोष्टी माझ्या डोक्यात आल्या आणि कोणी अडवलं मला, तिकडे मला आईचं सपोर्ट मिळाला. त्या आईने मला आजपर्यंत म्हणजे त्या लेवलपर्यंत नेलंय की आणि त्याच्यामुळे हे सगळं मी करू शकलो, जे लोकांनी मला अडवलं आणि आईने मला सपोर्ट दिला. असं म्हणतात की आपलं जे कुटुंब आहे तेच आपली एक स्ट्रेंथ असतं. आणि तुमच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात आम्हाला सांग. सर, माझे आई वडील आता आहे नाही माझ्या बरोबर, पण ते पण डोनर होते, कारण माझ्या बरोबर ते पण म्हणजे असं मी डोनेशन करायचो ते लोक पण करत होते, पण त्यांनी 10-12 वेळा तरी केलं असतं दोघांनी. आणि जेव्हा माझं लग्न झालं म्हणजे ना तेव्हापर्यंत माझ्या बायकोने डोनेट नाही केलं, पण मला बघून त्यांना पण प्रेरणा मिळतात. तिने आतापर्यंत 33 वेळा रक्त डोनेट केलं, त्यामध्ये 3 HTP आणि 30 होल ब्लड आहे. माझी मुलगी आहे आता 19 क्रॉस केले, तिने पहिल्याच वर्षी म्हणजे 6 डोनेशन केले, म्हणजे होल ब्लड वगैरे. तर माझ्या परिवारामध्ये सगळे डोनर आहेत म्हणजे थोडक्यात. खूप छान सर. सर, आपण असं म्हणतो की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तुमच्या या पूर्ण कार्यामुळे आपले दर्शक खूप चांगल्या पद्धतीने एक प्रेरणा घेतील. या पद्धतीने आपण इतरांना, समाजाला सुद्धा एक प्रकारे इन्स्पिरेशन देत असतो, मोटिवेशन देत असतो. आणि तुम्ही आज आमच्या सक्सेस टॉक शोवर आलात, एवढे सगळं डिस्कशन आपण केलं, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि ओव्हरऑल तुम्हाला आजचा हा जो आपला पॉडकास्ट आहे ते खूप दर्शक बघतील आणि त्यांनी जर तुम्हाला संपर्क करण्याची इच्छा केली तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना उपलब्ध असेल? सर, माझा एक व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि कॉलिंग नंबर पण आहे. हा माझा नंबर आहे, तसा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9152649443.
एकदा परत माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9152649443. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि माझा कॉलिंग नंबर आहे 9930160038. कॉलिंग नंबर कदाचित मी उचलेली न पण व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केला तर मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगेन. कारण रक्त बघा, रक्त एखादा काही लोकांना भीती असते की बाबा रक्त दिल्याने आपल्याला असं होतं तसं, ती भीती आता मी घालवली तुमची. कारण 530 हा मोठा फिगर आहे. ठीक आहे, रक्त देण्यामुळे बरेचसे फायदे आहेत जे लोकांना माहिती नाही. आता काही लोक बोलतात बाबा रक्त दिल्याने आपल्याला असं होईल तसं होईल, हे होईल ते होईल. असं काही नाही. रक्त दिल्याने लगेच ना आपल्या अंगात ते सगळं काही येतं. आणि आपले सेल जे आहेत ना, जिकडे हा ब्लड तयार होतो म्हणजे बोन मॅरो मध्ये म्हणजे तयार होतो, तो किचन म्हणतात त्याला. त्या किचन मध्ये ना फास्ट मोड मध्ये ब्लड तयार व्हायची शक्ती चालू होते. आणि याचा फायदा कधी होतो, जेव्हा आपल्यावर काही व्हायरल किंवा बॅक्टेरियल इफेक्ट किंवा काही डिजीजचा आणि काही प्रॉब्लेम येत असेल आपल्याला, तेव्हा हे सेल्स लगेच जनरेट होतात रक्त बनवायला. खूप छान. आजचा पॉडकास्ट बघून तर नक्कीच आमच्या दर्शकांना खूप आनंद झालाय, कारण की वेगवेगळ्या पद्धतीने वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ध्येय बाळगलेला व्यक्ती आपल्या जीवनाची स्टोरी सांगतोय. आणि तुमच्या या कथेतून, तुमच्या या पूर्ण अनुभवातून आमचे दर्शक नक्कीच प्रेरणा घेतील. आणि जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी आपलं ध्येय असतं, पण ते ध्येय फक्त तेवढंच आयुष्य नसतं, त्याच्या व्यतिरिक्त पण आपलं आयुष्य असतं. तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल किंवा तुम्ही जो आता व्यवसाय करताय त्याबद्दल थोडक्यात सांगा. माझं BSc झालंय, ग्रॅज्युएशन म्हणजे मुंबईमध्ये झालं, मुंबई युनिव्हर्सिटीमधलं माझं BSc ग्रॅज्युएशन झालंय. सायन्स हा माझा विषय होता, केमिस्ट्री माझा हा मेन सब्जेक्ट होता. तर 1996 मध्ये मी तो पार पाडला. त्याच्यानंतर मला एखादा कंपनीमध्ये मला जॉब मिळाला. तो फार्मा कंपनी होती. तिकडे मी केमिस्ट म्हणून राबवलं माझी 5 वर्ष. तिकडे मला FDA अप्रूव्हल मिळालं मेडिसिन्समध्ये. तिकडे मी एक्सपर्ट होतो टूथपेस्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. आणि तिकडनं माझी ती कंपनी सोडता दुसऱ्या कंपनीत जॉईन झालं. तिकडे परत मला कॉस्मेटिकमध्ये मला ती संधी मिळाली. गेल्या 17 वर्षापासून त्या कॉस्मेटिक कंपनीमध्ये काम करता परत मला FDA अप्रूव्हल मिळालं कॉस्मेटिक्समध्ये. असे 28 वर्षे माझ्या या कॉस्मेटिक फार्मा फील्डमध्ये माझी गेलेली आहेत. आणि आज माझी पदवी आहे फॅक्टरी मॅनेजर. एखादा कंपनीमध्ये मी फॅक्टरी पूर्ण राबतोय. अशा प्रकारे माझा हा पूर्ण प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे. खूप छान. म्हणजे तुम्ही एक तुमच्या सायन्सच्या एज्युकेशन नुसार सुरुवात केली तुमच्या करिअरची, आणि आज एक पूर्ण फॅक्टरी ज्यामध्ये जवळपास 80-90 माणसांची तुमची जी टीम आहे त्यांना तुम्ही हँडल करताय. सो तुमच्याकडे लिडरशिप स्किल्स आणि इतर सगळ्या गोष्टीचे स्किल्स सुद्धा तुम्ही त्यामध्ये स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. सामाजिक जाणीवेचं भान आहे तुम्हाला. तुमचे या पुढील 10 वर्षातले स्वतःचे असे गोल्स काय आहेत, स्वप्न काय आहेत? माझे गोल्स तर मोठे आहेत. असे आता येणारे 4-5 वर्षामध्ये मी शेती ह्या फील्डमध्ये वळणार आहे. कारण माझं बॅकग्राऊंड सायन्स असलं तरी पण मला शेतात जास्त इंटरेस्ट आहे. माझी स्वतःची छोटीशी जागा आहे 35 गुंठे. त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा प्रकल्प राबवणार आहे, म्हणजे छोटे मोठे. तर मग शेतामधनं मला थोडंसं हे करायचं, हा एक छोटा मोठा गोल आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझा अजून एक मोठा गोल आहे, लाईफ टाईम गोल आहे, जो म्हणजे मी कुठल्या तरी पेपरमध्ये वाचलेला की बाबा लोक 120 वर्षे जगतात, असं मोठं असं म्हणजे 200 वर्षे जगतात असं काहीतरी. तर एखादा पेपरमध्ये एका हबीब मिया म्हणून होते, तर त्यांचं वय 138 होतं. ते 2007 मधला पेपर होता, ते वाचलं मी. आणि मला असं पण होऊ शकतं, मग त्यासाठी काय करावं. तर ह्याच्याबद्दल पण त्या पेपरमध्ये बरंच काही लिहिलेलं, त्याच्यावर अभ्यास केला. आणि मी माझं गोल 2007 मध्ये 120 वर्ष प्लस असा मी माझं गोल बनवलेला आहे. आता 120 वर्ष प्लस जगायचं आहे, तर कसं जगायचं, एकदम फिट अँड फाईट. तर त्यासाठी सकाळी लवकर उठणं, नॅचरल प्रकारे जिम करणं है ना, डाएट बरोबर घेणं, आणि म्हणजे आपलं माइंडसेट वगैरे एकदम मस्त ठेवावं, तरी की आपलं शरीर चांगलं राहतं. या सगळ्या गोलच्या व्यतिरिक्त मी सगळ्या गोष्टी करायला लागलो. खूप छान. सर, डाएट बद्दल जर आपण बोललो तर तुम्ही हे जेवढं फ्रिक्वेंटली ब्लड डोनेशन करताय, तर त्याचा आणि डाएटचा कसा तुम्ही ताळमेळ राखता? सर ऍक्च्युली बघायला गेलं ना, डाएटचा खूप मोठा हा रोल आहे. तर माझं कसं आहे, मी थोडासा अभ्यास केला आहे बायोकेमिस्ट्री आणि अॅनाटॉमीवर. जेव्हा अॅनाटॉमीचा अभ्यास केला, म्हणजे PGD बायचा अभ्यास करताना अॅनाटॉमीचा जो अभ्यास केला मी, तर मला ना खूप बरं वाटलं बाबा. म्हणजे वरच्यांनी आपल्याला एवढं चांगलं शरीर दिल्याने, असं क्रिएटिव्ह आपल्या शरीर आहे आपल्यामध्ये, त्याच्या बऱ्याच गोष्टी होतात. ह्याची माहिती मला त्या अॅनाटॉमीमध्ये माहिती पडली. आपल्याला डाएटबद्दल किंवा त्या बॉडी अॅनाटॉमीबद्दल त्याच्यातच अभ्यास त्याचा मिळाला ना. थोडक्यात ना, काय खायचं, कधी खायचं, किती खायचं. अरे शरीराला पाहिजे काय, ऍक्च्युली जेवण नाही पाहिजे. ऍक्च्युली लोकांना वाटतं की बाबा त्याला समोसा, ब्रेकफास्ट, लंच, डिनर नाही. शरीराला काय पाहिजे ऍक्च्युली,
पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, मी हे केमिस्ट्री बायोकेमिस्ट्रीचे शब्द सांगतो. B12, प्रोटीन, अशा सगळ्या गोष्टी पाहिजे. तर हे शरीराला मिळतं खाद्यक्रमात जाऊन. पण कधी किती द्यायचं, कसं द्यायचं हे लोकांना माहिती नाही. तर आता माझं बघितलं तर मी एकच टाइम खातो, 2 टाइम नाही खात, ओन्ली 1 टाइम मी खात. तर असं का? बाकी लोक 3-4 टाइम खातात, मग शरीराला हे सगळं लागतच नाही. आणि आपण जेवढा जास्त खातो, म्हणजे आता तुम्हाला माहिती नाही मी काय खातो, आणि खात राहिल्याने एखादं कॅल्शियम जर वाढलं शरीरामध्ये, तर शरीर काय करतं, शरीरामध्ये एक स्टोरेज सिस्टम आहे, जे मला बायोकेमिस्ट्री मला माहिती पडलं. स्टोरेज सिस्टम आहे. एखादं कॅल्शियम वाढलं तर ते कुठे स्टोअर होतं, एखादा हाडांमध्ये स्टोअर होतं, एखादा प्रोटीन असेल तर तुला टायग्रेमध्ये स्टोअर होतं, कुठे ना कुठे ते स्टोरेज सिस्टम. पण स्टोरेज सिस्टम पण फुल झालं तर ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे चरबी वाढते. आणि ते जर फुल झालं जास्त खाल्ल्याने, तर मग तिकडे डिजीजचा प्रॉब्लेम, मग म्हणून तर रक्तदाब, डायबिटीज, कॅन्सर, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. तर म्हणून कमी खाल्ल्याने फायदा काय होतो, की बाबा शरीराला ते गोष्टी मिळत नाही, तर शरीर काय करणार, त्या स्टोरेज सिस्टम मध्ये काढायला सुरुवात. आपल्याला काय भूक नसते, आपल्याला जिभेची ताण असते, जिभेमुळे आपण. तर त्यामुळे काय होतं, शरीराला माहिती आहे की आता याला मॅग्नेशियम, पोटॅशियम हे सगळं पाहिजे, तर ते स्टोरेज सिस्टम मध्ये रिलीज व्हायला सुरुवात करतं. आणि परत ते स्टोरेज सिस्टम खाली होतं. परत आपण जेव्हा एकच टाइम जेवणार, तर परत त्या स्टोरेज सिस्टम मध्ये किंवा ते शरीराला लागणार, त्यामुळे शरीरातून स्वस्त राहतं, फॅट मध्ये कधीच कन्वर्ट. ह्या प्रकारे आपण त्याच्यात हे करू शकतो. खूप छान. आणि सर, आपण रक्तदानाबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा रक्तदानात हिमोग्लोबिन हा एक घटक खूप महत्वाचा आहे, त्याबद्दल थोडक्यात. सर, हिमोग्लोबिन म्हणजे थोडक्यात त्याच्यात फोलिक ऍसिड आहे, असे 6 असे कंपोनेंट आहेत त्या हिमोग्लोबिनला बनवून. त्यातलं फोलिक ऍसिड मी सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला चिकू मधनं मिळणार. ठीक आहे, चिकू अवेलेबल नसेल तर तुम्हाला खजूर मधनं मिळणार. तो सुका खजूर असू दे किंवा ओला खजूर असू दे, हे तुम्ही काय, आता तुम्हाला नाही कळणार की बाबा खजूर खाल्याने होणार का चिकू खाल्याने होणार. तर माझं असं मत आहे की बाबा तुम्ही ना या 6-7 दिवसात ब्लड डोनेट केल्यानंतर किंवा ब्लड डोनेट करायच्या अगोदर तुमचा हिमोग्लोबिन कमी असेल, हे 7 वस्तू आहेत ज्या मी रेग्युलर खातो. तुम्ही 6 खजूर खावा एका दिवसात, संपलं. दुसऱ्या दिवशी चिकू खावा 2 ते 3. तिसऱ्या दिवशी तुम्ही पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब खावा. तिसऱ्या दिवशी तुम्ही बीटरूट खावा. चौथ्या दिवशी तुम्ही पाहिजे तर वॉलनट खावा. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे मुळा आहे, गाजर आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काही तत्व आहेत जे तुम्हाला हेमोग्लोबिन पण. कसं खायचं हे पण महत्वाचं आहे. लोक काय करतात, त्या मुळ्याला चिरतात, गाजरला चिरतात, तर त्याच्यामुळे ते एक्सपोज होतो आणि त्याच्यामधलं जे मेन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते निघून जात. त्यामुळे त्याला चिरून नाही, धुवून खावा, डायरेक्ट खा. डाळिंब सोलून खाऊ शकतो. डाळिंबाचा ज्यूस करू नका, डाळिंबाचे दाणे डायरेक्ट खावा. चिकूला सोलू नका, चिकूला डायरेक्ट खावा. कारण हे डायरेक्ट जे वरचे लेअर असतात, त्याचे स्किन लेअर असतात, त्याच्यामध्ये मेन त्याचं तत्व असतं. लोक कसे खातात ते महत्वाचं आहे ऍक्च्युली. नक्कीच खूप छान माहिती दिली तुम्ही. तुम्हाला दर्शक आमचे काही संपर्क सुद्धा करतील, त्यांच्याकडनं तुम्हाला काही मार्गदर्शन, दर्शकांना तुम्ही नक्कीच मार्गदर्शन सुद्धा करू शकाल. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला त्याबद्दल थोडक्यात. सर, मी ना थोड्याच वेळामध्ये एवढा क्लोज झालो बरोबर सर तुमच्याशी, कारण ना मी तुम्हाला भेटलो आपल्या ब्लड डोनेशनचा जो फंक्शन होता त्यामध्ये भेटलो. तुम्ही पण डोनर आहात सर, मी पण डोनर आहे, आणि तुम्ही माझ्याबद्दल थोडंसं ऐकलं, मला बघितलं, आणि तुम्ही एवढे क्लोज झालो तुम्ही, आणि एक माणूस असाही प्रोग्रेस करू शकतो हे मला आता कळलं. आय एम व्हेरी मच हॅपी टू कम ओव्हर हिअर, आणि मी मनापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला इच्छुक आहे. रक्तदान करताना काय काय सर प्रोसेस होते, किंवा तुम्हाला ऍज अ ब्लड डोनर म्हणून काय काय काळजी घ्यावी लागते, किंवा कशा पद्धतीने तुमचं इन्व्हॉल्वमेंट असतं त्यामध्ये ऍज अ ब्लड डोनर? सर, ब्लड डोनेशन मोस्टली कॉलिंगवरच येतं आपल्याला, म्हणजे जिकडे समोरनं गरज असेल तेव्हा आपल्याला कॉल करून लोक बोलवलं जातं. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर आजच्या डेटमध्ये पण ना, म्हणजे ब्लडची कमतरता आहे सगळीकडे. कॉलिंग काही लोक डोनरपर्यंत पोहोचत नाही, काही लोक कॉल करत नाहीत, आणि पण जिकडे आपले हे पेशंट वगैरे आहेत त्यांना गरज असते ती लोक धावपळ करत असतात आणि आपल्यापर्यंत पोहोचू शकत. तर हा एक प्रॉब्लेम आहे मोठा, आणि प्रत्येक वेळी ब्लड डोनर थोडी कॉल येणार आहे. तर मी माझं उलट जरासा चित्र बनवलंय. मी माझा जो टाइम टेबल मी बनवलाय त्या हिशोबाने मी कॉल करतो ठराविक ब्लड बँक्समध्ये, ठराविक हॉस्पिटलमध्ये. एकाने नाही सांगितलं, दुसऱ्याने नाही सांगितलं, तिसऱ्याने नाही सांगितलं, मी चौथ्याला फोन करणार, किंवा मी स्टेट पण क्रॉस करून फोन करतो, किंवा त्याची पण जायची तयारी असते. तर कॉल केल्याने कुठे ना कुठे आपल्याला ते गरज भासते, आपण तिकडे पळतो. पण ज्या लोकेशन पासून मला तिकडे जावं लागतं ते कमीत कमी 1.5-2 तास आपल्याला तो प्रवास करावा लागतो. हा प्रवास, त्याला लागणारा खर्च, परत तिकडे पोहोचल्यानंतर तो त्या एरियामध्ये बसणं, 1-1.5 तास तिकडे पण जातो. टेस्टिंग मध्ये थांबावं लागतं. सगळे ब्लड बँक मध्ये एवढे लगेच तुम्हाला वेलकम करून आतमध्ये लगेच सुई लावत नाही, तिथे बसवलं जातं. म्हणजे हा 1.5-2 तास 3 तास तिकडे तुमचा जातो हा प्रवासापासून तिथपर्यंत. परत हा HDP हा प्रकार आहे, हा 1.5 तासाचा. परत मग तुम्हाला घरी पण यायचं आहे. या सगळ्या प्रोसेसला 1 6 तास जातो, म्हणजे तुमचा दिवस जातो. आता बरेचसे डोनर आहेत किंवा ज्यांना बोलवलं जातं किंवा त्यांना हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. पण आपल्या डोक्यात हा गोल असल्यामुळे किंवा आपल्याला ही मोठं काहीतरी करायचं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना एकदम खाली येतात.
त्यामुळे आपण सहजपणे करतो. किती निगेटिव्ह काही झालं असेल तर आपल्याला बसायचा आणि हा एक नंबर पूर्ण करायचा आपल्याला. हा माझ्या डोक्यात नेहमी असतो. छान, खूप छान सर. याच्यानेच माझी एक आठवण तुमच्यासोबत शेअर करतो. 2005 साली सर पूर आला होता, 26 जुलै 2005. बरोबर. आणि त्यावेळेला मी 10वीत होतो आणि जवळपास आमचा बंगला होता बदलापूरला 5-6 रूमचा. ओके. 10-12 नारळाची झाडं होती, 4-5 आंब्याची झाडं होती. हं. दिवसभरामध्ये आम्ही इतर ठिकाणी लोकांना मदत करत, मी आणि माझे वडील मदत करत लोकांना पुरातनं बाहेर काढत होतो. आणि हे सगळं करून आम्ही रात्री घरी आलो, शांतीने झोपलो. पण आमच्या घरी रात्री 2 वाजता पाणी घुसलं सर. आणि आमच्या बंगल्यामध्ये जवळपास मानेपर्यंत पाणी होतं. आणि तिथून बाहेर पडताना, जसं बंगले कसं वरती असेल हाईटवर, तर तिथून बाहेर पडताना परत खूप पाण्यात डुबल्यासारखं आम्हाला झालं. आमची पूर्ण फॅमिली त्यातनं बाहेर पडलो आणि अक्षरशः मरता मरता वाचलो. ओके. आणि त्यावेळेला कळलं की आपल्या आयुष्यात वेळेचं महत्त्व काय आहे. आणि त्यानंतर मग तेव्हापासून वेळेला खूप प्राधान्य दिलं गेलं माझ्या आयुष्यात. मी त्यावेळेला विचार केला की आपली सगळी पुस्तकं वाहून गेलेत, चिखल हे ते सगळं घर खराब झालंय. आणि त्यावेळेला मी 10वीच्या परीक्षेमध्ये येणार होतो त्यावेळेला. तर मी वडिलांना म्हटलं की बाबा हे कसं होणार, मी तर नापास वगैरे होईन एवढी सगळी परिस्थिती अशी राहिली तर. तर वडिलांनी मला सांगितलं, रोहन तू नापास झालास तरी चालेल, परंतु तुला काय करायचंय ना की पुस्तकं नाही आहेत तुझ्याकडे किंवा सगळं वाहून गेलंय आपलं, तरी तू नापास झालास तरी चालेल, मला काय त्याचं एवढं टेन्शन नाही. बरोबर. पण ना तू काय करायचं, रोज शाळेतनं घरी आलास ना की मला शाळेत काय शिकवलं एवढं फक्त सांगायचं, समजावून सांगायचं, तुझ्या पद्धतीने सांगायचं, स्टोरी रंगवून सांगायचं. तेवढं जरी तुला जमलं ना आणि तू फेल झालास तरी मला चालेल. डिव्हिजन आहे. आता त्यावेळेला काय आपल्याला तेवढी त्या वयामध्ये तेवढं समजत नाही की आपले वडील आपल्याशी असं का वागतायत. तर माझ्या त्या पद्धतीने ना एक समजवण्याची कला माझ्यामध्ये आली. बरोबर. मला ते रोज रिव्हिजन झाली, समजवता आलं. आणि मला शिक्षक होण्याची प्रेरणा त्या घटनेतनं मिळाली की रोज संध्याकाळी आपण वडिलांना समजवतोय की आज मी काय शाळेत शिकलो. बरोबर. आणि ह्या पद्धतीमध्ये वडील परत म्हणायचे की थोडं अजून सोपं करून सांग. तर अशा पद्धतीमध्ये मी शिक्षक म्हणून माझं प्रोफेशन सुरू केलं. आणि मग त्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड होती. त्यामध्ये माझं मास्टर्स झालेलं आहे VGT कॉलेजमधनं. आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये माझ्याकडे ती एक्सपर्टी होती. आणि जवळपास गेल्या 10 ते 11 वर्षामध्ये खूप विद्यार्थ्यांना शिकवलंय आणि त्यातनं खूप अनुभव मिळाले. परंतु रिसेंटली काय झालं की मी एकदा कॉलेजमध्ये आपल्याला शिकवण्याच्या व्यतिरिक्त शिक्षकांना खूप इतर कामं करावी लागतात. तर त्यातलं एक काम असं असतं की सुपरविजन करावं लागतं. एक्झाम चालू असते तेव्हा सुपरविजन करावं लागतं. तर तेव्हा मी बघितलं की विद्यार्थ्यांना खूप सारे KT सब्जेक्ट होते. खूप साऱ्या मुलांना पास झाली होती, त्यांना KT होती. आणि मग त्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट बघितली मी की एवढ्या मुलांना एवढे KT आहे. तर मग या विद्यार्थ्यांचं असं नेमकं काय चुकतंय की जेणेकरून त्यांना KT लागतायत, ते पास नाही होत आहेत. तर त्या संदर्भात विचार करता कारण सुपरविजन करताना आपल्याकडे काही इतर कामं नसतात, तसं म्हटलं तर मुलांकडे लक्ष ठेवायचं असतं, पण आपला मेंदू सुरू असतो. बरोबर. तर त्यावेळेला मला खूप साऱ्या गोष्टी अशा आठवल्या की आपण या विद्यार्थ्यांसाठी एक पुस्तक लिहूया. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू बी अ हायली इफेक्टिव्ह स्टुडंट. पण त्यात विद्यार्थ्यांचं गोल सेटिंग कसं करायचं, विद्यार्थ्यांनी स्टडी हॅबिट्स कशा लावायच्या, त्यांनी कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं, त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या मेमरी टेक्निक्स इम्प्रूव्ह करायच्या, असं ते संपूर्ण पुस्तक आता काही दिवसातच तयार होऊन रेडी होणार आहे. तर अशा सगळ्या जर्नीमध्ये आहोत आणि तुमच्यासाठी चांगली माणसं भेटत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये तुमचे सर्व विचार मांडलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यात आपण भेटत राहू, काही ना काही करत राहू. थँक्यू व्हेरी मच.